ओम श्री महालक्ष्मी नमो नमः। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना करून आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। तर यंदा 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार या रोजी रक्षाबंधन आलेली आहे। दरवर्षी श्रावण शुक्ल पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला आपण सगळेजण भावा बहिणीच्या अतूट नातेची वीण असलेला राखी पौर्णिमेचा सण साजरा करत असतो। जगाच्या पाठीवर भाऊ बहीण एकमेकांपासून दूर जरी असले तरी भावा बहिणीचं नातं दिवसेंदिवस अजून घट्ट व्हावे, त्यांच्यातील प्रेम काळजी परस्पर संवाद नेहमी टिकून राहावा व भावा बहिणीचं कायम एक पाठीराखा व्हावा आणि बहिणीने सुद्धा भावाची एक पाठ राखीण व्हावी म्हणून दरवर्षी रक्षाबंधन साजरे केले जाते। तर बघा 2026 मध्ये पौर्णिमा ही तिथी 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे। म्हणजेच उदय तिथीनुसार आपल्याला राखी बांधण्यासाठी 28 ऑगस्ट 2026 वार शुक्रवार हाच दिवस आलेला आहे। तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 दिलेला आहे। तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे। याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे। या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो आहे। राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे। आता बघा 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही। त्यामुळे ग्रहणासंबंधातील वेदादी नियम पाळण्याचेही बंधन नाही। त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात तुम्ही राहू काळ वगळता अगदी कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता। ग्रहणाचा कुठलाही परिणाम राखी पौर्णिमेवर होणार नाही। मात्र परदेशात जिथे ग्रहण दिसणार आहे अशा ठिकाणी मात्र ग्रहण पार पडल्यावरच रक्षाबंधन करावे असा सल्ला ज्योतिषांनी दिलेला आहे। आता भद्र काळामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे यंदा 2026 मध्ये रक्षाबंधन सणादरम्यान भद्र काळाचे सावट आहे की नाही तर पहा, यंदा वैदिक पंचांगानुसार भद्र काळाचे सावट रक्षाबंधनवर नाही, कारण 28 ऑगस्टला सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदरच भद्रा काळ संपत असल्यामुळे 28 तारखेला आपल्याला राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्रा काळाची सावली नसणार आहे। पण राहू काळ हा सकाळी 1.5 तास असल्यामुळे आपल्याला त्या वेळेमध्ये राखी बांधायची नाही। तसेच शुभ मुहूर्त, अभिजित मुहूर्त व राहू काळाशी संपूर्ण माहिती मी पुढे सविस्तरपणे दिलेली आहे, ती देखील जाणून घेऊया। पण त्या अगोदर रक्षाबंधनाविषयी थोडक्यात माहिती आपण पाहूया। तर येत्या 28 ऑगस्टला शुक्रवारी रक्षाबंधन आलेले आहे। रक्षाबंधन कशा प्रकारे साजरे करावे, भावाच्या औक्षणासाठी ताट तयार करत असताना काय काय वस्तू त्यामध्ये ठेवाव्यात, औक्षण योग्य पद्धतीने कसे करावे व कोणत्या वेळेत करावे, या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे, मासिक पाळी, सूतक, विटाळ, गरोदर महिला यांनी रक्षाबंधन साजरे करावे का, 3 शुभ मुहूर्त कोणते व राहू काळ कोणत्या वेळेत आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला मिळून जाईल आणि त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। रक्षाबंधनाचा सण जरी भावा बहिणीचा असला तरी राखी एक मुलगी आपल्या वडिलांना, एक वहिनी आपल्या दिराला, एक बहीण आपल्या आते भावाला, मावस भावाला, मामे भावाला देखील बांधू शकते। एक आई सुद्धा आपल्या मुलाला राखी बांधू शकते। तसेच एखाद्या घरात फक्त मुलीच झालेल्या असतील तर यामध्ये एक बहीण सुद्धा आपल्या दुसऱ्या बहिणीला राखी बांधू शकते। बहीण आपल्या भावाचे औक्षण करते आणि त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी अर्थात रक्षासूत्र बांधते, जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभेल आणि त्याचे सर्व काही चांगले होईल। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या उजव्या हाताला राखी बांधणे हे अत्यंत शुभ मानले जाते। शास्त्रानुसार उजवा हात
हा वर्तमान जीवनातील कर्माचा हात मानला जातो. यासोबतच देवपूजासुद्धा उजव्या हाताने करावी अशीही मान्यता आहे. भावाचे औक्षण करण्यापूर्वी घरातील देवांचे औक्षण करावे व एक राखी देव्हाऱ्याला आवर्जून बांधावी. त्यानंतर आपल्या घरातील मंडळींसोबत आपण रक्षाबंधन हा सण साजरा करू शकतो. राखी सूर्यास्ताच्या वेळेला बांधू नये. सूर्य मावळल्यानंतर आपल्याला औक्षण करायचे नसते, तेव्हा हा नियम तुम्ही आवर्जून पाळा. आता पाहूया औक्षणाचे ताट शास्त्रसुक्त पद्धतीने कसे तयार करावे. औक्षण करताना कोणकोणते साहित्य लागते ते आपण पाहूया. तर प्रथम आपल्याला ताम्हण लागते. त्यामध्ये आपण हळदी कुंकवासोबत बरोबर मध्यावर अक्षदा ठेवायचे असतात. तसेच उजव्या हाताला सुपारी, अंगठी ठेवायची आहे. तसेच मध्येच निरांजन पेटवून ठेवायचे आहे आणि डाव्या हाताला कापूस व दुर्वा ठेवाव्यात. आता हे औक्षणाचं ताट म्हणजेच ताम्हण खाली ठेवताना अगोदर तांदूळ खाली ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला हे ताम्हण जे आहे तर ते ठेवावं लागेल. आता ओवाळताना म्हणजेच औक्षण करताना ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या आपण का वापरतो याबद्दल देखील थोडक्यात त्याविषयी आपण माहिती घेऊया. तर प्रथम निरांजनाविषयी माहिती जाणून घेऊया. तर औक्षण करताना निरांजन का वापरतो? तर निरांजन म्हणजे दिवा. त्याने ओवाळल्याने त्याच्या आयुष्यातील अंधार दूर जाऊन त्याचे आयुष्य उजळून निघावे. निरांजन हे नेहमी 2 वाती किंवा 5 वातींचे असावे. त्यामध्ये तेल घालावे हे लक्षात ठेवा. तूप घालून त्यात फुलवात घालून जे निरांजन आपण तयार करतो ते देवाला ओवाळण्यासाठी वापरले जाते. हिंदू संस्कृतीत आपण सर्व कार्य अग्नीला साक्षी ठेवून करत असतो. अग्नी हा परमेश्वर व आपल्यातील दुवा आहे. आपण ज्याला ओवाळतो त्याचे शुभ कल्याण व्हावे अशी प्रार्थना, सदिच्छा परमेश्वरापर्यंत अग्नीमार्फत जावे आणि म्हणून निरांजन पूजा आरती करताना दिवा लावतो. तसेच आता आपण सुपारी पाहूयात. त्याचे आयुष्य सुपारीसारखे टणक व मजबूत व्हावे म्हणून आपण औक्षण करताना सुपारीही वापरत असतो. आता बघा, सोन्याने का बरं ओवाळावे, चांदीने का नाही? तर त्याचे आयुष्य सोन्यासारखे निष्कलंक होऊन त्याच्या आयुष्याला सोन्यासारखी झळाळी यावी. अगदी साधा सोपा हा त्याचा अर्थ आहे. आता आपण अक्षदा पाहूयात. अक्षदा ओवाळतानाही अखंड तांदळाचे अक्षदा असाव्यात. त्या कुंकू किंवा हळद कुंकू लावलेल्या किंवा बनवलेल्या अशी अक्षदा असावी. म्हणजे पांढरे तांदूळ थेट अक्षदा म्हणून घेऊ नये. अक्षतांनी आपण आशीर्वाद देतो. तसेच या शुभ कार्यात देखील वापरल्या जातात. ओवाळून झाल्यावर शेवटी डोक्यावरती कापूस ठेवायचा. म्हणजेच कापसासारखा म्हातारा हो, म्हणजे कापसासारखे पांढरे केस होईपर्यंत तुला भरपूर आयुष्य मिळो असा कापूस डोक्यावर ठेवण्याचा अर्थ आहे. माझी आजी कापसासोबत दुर्वा पण घ्यायची आणि दुर्वासारखा ताट राहू दे आणि कापसासारखा म्हातारा हो असा आशीर्वाद द्यायची. थोडक्यात काय, तर चांगले आरोग्य मिळो असा आशीर्वाद द्यायची. आता औक्षण कसे करावे ते पाहूयात. आपण प्रथम ताम्हण हे तांबे किंवा पितळ्याचे किंवा चांदीचे असावे. ताट किंवा ताटली नसावी. निरांजन लावावे. ओवाळताना पूर्व किंवा पश्चिम किंवा उत्तर दिशेला तोंड असावे. फक्त दक्षिण दिशेला नसावे. प्रथम पाट मांडावा. पाटाभोवती रांगोळी काढावी. त्या रांगोळीभोवती हळदी कुंकू टाकावे. नंतर औक्षण करताना भावाच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल ठेवावा. मधल्या बोटाने किंवा अंगठ्याने खालून वर आज्ञाचक्रावरती कुंकू लावावे आणि त्या कुंकवावर अक्षदा लावून उरलेल्या आशीर्वाद म्हणून अक्षदा त्याच्या डोक्यावरती टाकाव्यात. नंतर अंगठी व सुपारी दोन्ही एकत्र घेऊन आपल्या डाव्या बाजूकडून त्याच्या डोक्यावरून ओवाळून उजव्या बाजूकडे न्यावी आणि ताम्हणाला स्पर्श करत परत डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे डोक्यावरून ओवाळून न्यावी. असे 2 वेळा करायचे आणि नंतर ताम्हणामध्ये सुपारी व अंगठी ठेवून द्यायची. त्यानंतर 2 हातात ताम्हण घ्यायचे. एका हातात ताम्हण घ्यायचे नाही. डावीकडून उजवीकडे म्हणजेच घड्याळाच्या दिशेने 3 वेळा ओवाळायचे आहे. ओवाळत असताना यशवंत हो, कीर्तिवंत हो असे ओवाळताना 3 वेळा म्हणायचे आहे. ओवाळून झाल्यावरती भावाला राखी बांधावी.
राखी बांधताना प्रथम भावाच्या उजव्या हातात नारळ द्यावा आणि त्यानंतर उजव्या हातात राखी बांधावी। ही एक गोष्ट लक्षात ठेवा, राखी बांधताना हात मोकळा न ठेवता हातात नारळ देऊनच राखी बांधावी आणि राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबलाहा तेन त्वाम प्रतिबद्धनामी रक्षेमाचल माचल। हा मंत्र प्रत्येक बहिणीने राखी बांधताना नक्की म्हणावा। या मंत्राचा उच्चार करूनच भावाच्या उजव्या हातात राखी बांधावी। नंतर भावाला काहीतरी गोड खायला द्यावे, जसे की पेढे, मिठाई वगैरे तुमच्याकडे जे असेल ते। आता शेवटी रक्षाबंधनाला बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे? भावाने बहिणीला ओवाळणी म्हणून काय द्यावे तर सोने अजिबात देऊ नये, कारण सोने हे गरम असते, त्यामुळे बहिणीचा स्वभाव रागीट आणि तापट होतो असे म्हटले जाते। आणि म्हणून बहिणीला ओवाळणी म्हणून चांदीच्या वस्तू देऊ शकता, मिठाई, कपडे, पैसे देऊ शकता। त्यानंतर भाऊ जर लहान असेल तर बहिणीच्या भावाने पाया पडावे आणि भाऊ जर मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडावे। पण काही ठिकाणी भाऊ लहान असो किंवा मोठा, भाऊच बहिणीच्या पाया पडतो। तर अशा पद्धतीने तुम्ही रक्षाबंधन हे साजरे करू शकता। आता जर तुमच्या घरामध्ये सोयर असेल, सूतक असेल तर तुम्ही रक्षाबंधन साजरे करू नका। पुढच्या वर्षी रक्षाबंधन येईल त्यावेळेस तुम्ही राखी बांधू शकता। त्याचबरोबर ज्यांना मासिक धर्म आहे अशा महिलांनी, मुलींनी सुद्धा रक्षाबंधन साजरे करू नका, कारण ही एक पूजाच आहे। तसेच गर्भवती महिला, ज्या महिला प्रेग्नेंट आहेत, गरोदर आहेत, तर त्या राखी बांधू शकतात, रक्षाबंधन साजरे करू शकतात। त्यानंतर राखी आपण कशी बांधावी? राखी बांधताना तुम्ही पिवळ्या, हिरव्या किंवा इतर रंगाची देखील राखी घेऊ शकता, परंतु राखी चुकूनही काळ्या रंगाच्या धागेची घेऊ नये किंवा केशरी धागा असलेली राखी घ्या। तसेच ती अर्थपूर्ण असावी, शुभचिन्ह वगैरे असलेली असावी। राखी तुटल्यास तिला नाण्यासह झाडाखाली ठेवण्याचा सल्ला धर्मशास्त्रामध्ये देण्यात आलेला आहे। त्यानंतर राखी बांधल्यानंतर ती कधी काढावी? तर बघा, रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेली राखी 24 तासानंतर तुम्ही काढली तरी देखील चालते। त्याचप्रमाणे जन्माष्टमीच्या सणाच्या दिवशी राखी काढली जाऊ शकते किंवा काही लोक जोपर्यंत राखी किंवा रक्षासूत्र स्वतःहून निघत नाही तोपर्यंत ती काढत नाही। तर आता जाणून घेऊया राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त। भद्रा काळात किंवा राहू काळात केलेल्या कामात अनुचित घटना घडण्याची शक्यता असते, त्यामुळे भद्र काळात कोणतेही शुभ कार्य किंवा मंगल कार्य केले जात नाही। तर यंदा नारळी पौर्णिमा ही 2026 मध्ये 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होईल आणि 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9:47 असणार आहे। सूर्योदय तिथीनुसार 28 ऑगस्ट वार शुक्रवार या दिवशी आपल्याला रक्षाबंधन हे साजरे करायचे आहे। तर पंचांगानुसार या दिवशी राखी बांधण्याचा कालावधी हा सकाळी 6:19 पासून ते 9:48 दिलेला आहे। तर बघा, यंदा राखी बांधण्यासाठी हे 3 शुभ मुहूर्त सर्वश्रेष्ठ सांगितलेले आहेत। त्यातला पहिला सकाळचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:36 पासून ते सकाळी 9:45 आहे। त्यानंतरचा दुसरा अभिजित मुहूर्त हा दुपारी 12:03 पासून ते दुपारी 12:53 आहे। या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही राखी बांधू शकता। त्यानंतरचा सायंकाळचा शुभ मुहूर्त आहे तो संध्याकाळी 7:43 पासून तर रात्री 9:30 आहे। या 3 सुवर्ण मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य वाढेल। त्याचबरोबर बघा, राहू काळसुद्धा आहे। राहू काळामध्ये चुकूनही भावाला राखी बांधायची नसते, कारण शास्त्रानुसार राहू काळात कोणतेही मंगल कार्य किंवा शुभ कार्य केले जात नाही। त्यामुळे 28 तारखेला सकाळी 10:54 पासून ते दुपारी 12:02 हा राहू काळ आहे। तर या वेळेमध्ये भावाला ओवाळायचं नाहीये आणि भावाला राखीसुद्धा बांधायची नाहीये। पण जर तुम्हाला पौर्णिमा तिथी संपण्याच्या अगोदर भावाला राखी बांधायची असेल तर 28 तारखेला सकाळी 9:30 अगोदर तुम्ही राखी बांधू शकता। पण ही पौर्णिमा तिथी सूर्याने बघितलेली आहे आणि उदय तिथीनुसार आपण 28 तारखेला पौर्णिमा साजरी करणार आहोत। तर ही दिवसभरासाठी पौर्णिमा तिथी मानली जाते
आणि त्यामुळे भलेही पौर्णिमा तिथी संपलेली असेल पण ही सूर्याने बघितलेली आहे आणि म्हणून 9:30 सुद्धा दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधली तरी सुद्धा चालेल. दरवर्षी भावाला राखी बांधण्यासाठी भद्रकाळाचा खूप मोठा अडथळा असतो, पण यंदा मात्र रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ नाहीये. त्याचप्रमाणे चंद्रग्रहण यावर्षी राखी पौर्णिमेला आहे, पण ते आपल्या भारतात दिसणार नाही. त्यामुळे संपूर्ण दिवसभर तुम्ही भावाला राखी बांधू शकता, पण राहू काळ जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. राहू काळ सोडून मग तुम्ही दिवसभरात कधीही भावाला राखी बांधू शकता. आणि आपण दर महिन्याला जे पौर्णिमेचं सत्यनारायण करतो त्याबद्दल देखील आपण थोडीशी माहिती घेऊया. तर पौर्णिमेचा सत्यनारायण तुम्ही 27 तारखेला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करू शकता. पण काही कारणाने 27 तारखेला तुम्हाला सत्यनारायण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही 28 तारखेला सुद्धा दिवसभरामध्ये कधीही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा सत्यनारायण करू शकता. कारण 27 तारखेला जरी पौर्णिमा तिथी असली तरी 28 तारखेची पौर्णिमा तिथी ही सूर्याने बघितलेली आहे आणि त्यामुळे ती दिवसभर मान्य असणार आहे. आणि म्हणून 28 तारखेला सुद्धा दिवसभर तुम्ही सत्यनारायण करू शकता. तर मला आशा आहे की रक्षाबंधनाविषयी तुम्हाला ही माहिती आवडली असेल. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.